विद्यार्थ्यांनी कष्ट केलेले आहेत, जी मेहनत घेतलेली आहे, जे परिश्रम केलेले आहे, त्या परिश्रमाची पूर्ती म्हणून एक अकॅडमीच्या वतीनं आपण या ठिकाणी हा सत्कार सोहळा ठेवलेला आहे. या सत्कार सोहळ्याचा महत्त्वाचा उद्देश असा, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये रक्ताचं पाणी केलं आणि या ठिकाणी हा दिवस त्यांचाच नव्हे तर तुमच्यासाठी सुद्धा सुयोग म्हणून आणलेला आहे. कारण त्या विद्यार्थ्यांनी ओळखलेलं आहे की मी कोण आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला ओळखण्याची क्षमता ठरवा. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात हे जोपर्यंत तुम्हाला माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमची पंख ही गगनाला गवसणी घालण्यासाठी उडू शकणार नाही. तुम्ही कोण आहात हे सुद्धा विद्यार्थी आहे, तुम्ही सुद्धा विद्यार्थी आहात. आणि ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो ती गोष्ट करण्यासाठी त्यांनी जर ते अचीव केलं असेल तर आपल्याला का करता येत नाही. त्यासाठी एक मी छोटंसं उदाहरण तुमच्या समोर सांगेल. प्रत्येक जण गरुडाची तुलना इतर पक्षासोबत नाही करू शकत. या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतलेली आहे आणि ही गरुड झेप त्यांच्या आयुष्याची यशस्वी झेप आहे. तुम्हाला सुद्धा तुमचं आयुष्य यशस्वी जर करायचं असेल तर त्यासाठी गरुडासारखी झेप घेणं गरजेचं आहे. आकाश ठेंगणं केव्हा होते, आकाशाला गवसणी आपण केव्हा घालतो, तर त्यासाठी गरुडाचा पक्षी जो आहे तो पक्ष्याचंच उदाहरण तुम्ही घ्या. ज्यावेळेस ती आपल्या पिल्लांना जन्म देते तेव्हा पिल्लांना जन्म दिल्याच्या नंतर अंड्यातून बाहेर आलेल्या त्या पिल्लांना टेकडीवरून मोठ्या शिखरावरून हात पायानं ती ढकलते आणि ढकलल्याच्या नंतर त्या पिलांच्या पंखामध्ये किती ताकद आहे, किती क्षमता आहे हे जेव्हा पिलं वरच्या टेकडीवरून शिखरावरून खाली जेव्हा पडतात तेव्हा पडत असताना त्यांना माहित आहे एक तर मी खाली आदळलो तर मरणार. खाली आदळण्याच्या पूर्वीच ते छोटी छोटी पिलं आपली पंख फैलवतात, उडायला लागतात आणि जो पिलू आपल्या पंखांना उडण्यासाठी ही क्षमता निर्माण करत नाही तो खाली जमिनीवर आदळल्यावर मेल्याशिवाय राहत नाही. हे सत्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आलो आहोत. आई वडिलांनी तुम्हाला त्या पिलांप्रमाणे ढकलून दिलेलं आहे. इथं तुमचे आई वडील नाही आहेत, परंतु तुम्हाला त्या पिलांची प्रेरणा तुमच्यामध्ये घ्यावी लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या सर्व या सन्मान मूर्तीच्या सोबत आपण आहोत असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच आपण माता सरस्वतीचं पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. भारत करेल अकॅडमीचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक या क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय मंच या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. मित्रहो, आत्ताच प्राध्यापक सुर्वे सरांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनानं आम्ही विद्यार्थी घडत असतो आणि बिघडत सुद्धा असतो. म्हणून आपल्याला आपलं लक्ष जोपर्यंत आपण आपलं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला आशेचा किरण हा पूर्ण कंप्लीट करता येत नाही. ज्यावेळेस सूर्य या अथांग जगावर आपली किरणं निस्वार्थपणे पसरवतो, त्यानंतर वनस्पती आपलं अन्न तयार करतात, पशुपक्षी विहरतात, सजीव प्राणी बागडतात. तर या दृष्टीनं या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपला विद्यार्थीसुद्धा, आपलं विद्यार्थी जीवनसुद्धा असंच आहे. जोपर्यंत आपण आपलं ध्येय साध्य करत नाही, ध्येय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात अपेक्षित यश पूर्ण करू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.
और प्रेरणादायी होना चाहिए। इसलिए हम लोग सत्कार समारोह रखते हैं। सत्कार समारोह हमने रखा है जिससे कि आप आने वाले समय में ये जो बच्चे अग्निवीर में लगे हुए हैं, हमारे यहाँ से हमारी एकेडमी से 25 स्टूडेंट अग्निवीर में सेलेक्ट हुए हैं, जिसमें से एक बच्चा एयरफोर्स में सेलेक्ट हुआ है जो कि पूरे महाराष्ट्र में 1 नंबर पे उसका क्रमांक है। आज हम सभी ये प्रेरणा भी लेना चाहिए, हमारे सभी जितने भी असफल स्टूडेंट हैं, प्रेरणा भी लेना चाहिए कि आज नहीं तो कल हम जरूर सेलेक्ट होंगे। बस मन में 3 चीजें आप अपने मन में रखें तो आज नहीं तो कल जरूर सेलेक्ट होंगे। पहला, संयम। आपके अंदर संयम रहेगा तो आज नहीं तो कल आप जरूर सेलेक्ट होंगे। दूसरा, विश्वास। यदि आप अपने अंदर विश्वास रखेंगे, खुद पर विश्वास रखेंगे, तो आज नहीं तो कल जरूर विश्वास की वजह से आप जरूर संपूर्ण तरीके से आप सफल होंगे। इसके लिए मैं एक वाणी बताता हूं जिससे कि आप सफल हो सकते हैं। जैसे कि कोई भी असफल स्टूडेंट अपने विचारों से वो सफल हो सकता है। उसके अंदर एक विचारधारा होनी चाहिए कि उसके मन में जो भी निगेटिविटी हो पॉजिटिविटी में बदल जाए। उसमें मैं एक चीज कहूंगा कि करत करत अभ्यास से जलमति हो तो सुजान। ये कहा जाता है, पहले जब आप मन में ये उत्थान रखें कि हाँ, हमें दृढ़ संकल्प लेना है कि अपने माता पिता के लिए, अपने घर के जो भी आपको यहाँ पे इस एकेडमी में लाए हैं उनके लिए आप दृढ़ संकल्प लें कि करत करत अभ्यास से जड़मति हो तो सुजान, रस्सी आवत जाते सिर पर परत निशानी। यानी कि जिस प्रकार से कुएं में पानी निकालने के लिए एक रस्सी को डाला जाता है और वो रस्सी दर बदर धीरे धीरे इतनी मुलायम होते हुए भी इतनी कठोर हो जाती है कि उस ईंट पर निशान छोड़ जाती है। आप भी अपनी मेहनत से ऐसा कर जाइए जो कि आप यहाँ पे एक निशान छोड़ के जाइए जिससे हमारा एकेडमी का नाम हो और आपका नाम हो, साथ ही साथ आपके ग्रामीण क्षेत्र का भी नाम हो, साथ ही साथ उस तालुका का भी नाम हो जहां से आप आए हैं। और भी चीजें हम कहना चाहते हैं कि भाई एक स्टूडेंट जब एकेडमी में आता है तो उसको पहले मन ही मन जो विश्वास होना चाहिए कि हाँ, आज हम एकेडमी में एडमिशन लिए हैं तो हमारे मन में विश्वास होना चाहिए कि जो भी आपके लिए एडमिशन कराने के लिए आया है, माता पिता हो चाहे भाई बंधु हो, उनके लिए एक दृढ़ संकल्प लेकर आइए एकेडमी में, जिससे कि हमारा एकेडमी, भारत के एकेडमी जो ऊंचाइयां छू रहा है उसको और पंख लगे। जिस प्रकार से आप मन में दृढ़ संकल्प लाएंगे तो जरूर आज नहीं तो कल सफल होंगे। असफलता कोई वारी नहीं होती कि आप असफल है तो सफल नहीं हो सकते। असफलता भी 2 शब्दों से मिलकर बना है, और सफलता। ये और जो है आपको निडर बनाने के लिए रोकता है। ये और को हटा दिया जाए तो सफल आप जरूर हो जाएंगे, लेकिन इस और को हटाने के लिए आपका कठिन परिश्रम होना बहुत जरूरी है, जो कि तीसरा शब्द है कठिन परिश्रम, हार्ड वर्किंग। इसलिए बोला जाता है कि हार्ड वर्किंग इज की टू सक्सेस। यदि आप सफल होना है तो आपको कठिन परिश्रम करना पड़ेगा। यदि कठिन परिश्रम करते हैं तो आज नहीं तो कल जरूर आप सफल होंगे। बस आज के लिए इतना ही। जय हिंद, जय भारत। प्रयत्न करा वरून एक गोष्ट सांगतो आठवली म्हणून। एक राजा असतो आणि एक त्याचा प्रधान असतो। त्या प्रधानाकडनं काहीतरी चूक होते आणि राजा त्याला शिक्षा सुनावतो की तुला स्वरावर सोडवण्यात येईल। तर राजाकडे प्रधान याचना करतो की मला स्वरावर करायचं आहे तर कमीत कमी मला 10 दिवसात टाइम द्या। तुम्ही 10 दिवसात तो काय करणार आहे? तुम्ही 10 दिवसात मला तुमच्यासाठी मला घोडा बनवायचा आहे म्हणून। तो सोबतचा जो प्रधानाचा मित्र असतो तो येणार लागला, घोड्यावर ओढत असतो का? तो म्हणजे घोडा घोड्याला लावण्याचा प्रयत्न का करतो, तो जर म्हणजे घोड्यावर नाही घोड्याला तर मी राजा म्हणेन, राजाला नाही मला तर मी म्हणेन, असं सुरुवात जायचं तसं सुरुवात जायचं। त्याचे प्रयत्न 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 करत राहायचे। यश नक्कीच तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर
गोडके सरांना विनंती करतो की त्यांनी एनडीएच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. Thank you so much, sir. Firstly, very good evening to all of you. Respected all dignitaries, directors of Bharat Career Academy, all the respected chief guests of today's program, and everybody which is present over here. This program is specially for the felicitation of the students which have got what they are dreamed for. ज्या गोष्टीसाठी हे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून या अकॅडमीमध्ये आले होते, आज ती गोष्ट त्यांना भेटली आहे. या सत्कारचा मेन मोटिव्ह म्हणजे यांची तर सत्कार करणेच, त्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला आठवून देणं आहे की आपण पण या ठिकाणी काहीतरी गोल घेऊन आलोय. तो गोल आणखी आपला इनकम्प्लीट आहे. तो गोल तुम्ही या ठिकाणी यांच्यामधून बघायचा आहे आणि नेक्स्ट टाइम प्रयत्न करायचा की जो आपला भारत करिअर अकॅडमीचा आकडा आहे, या ठिकाणी 2000 विद्यार्थी सिलेक्शन झाले आहे, तोच पुढे आपल्याला 4000 पर्यंत कसा नेता येईल. ज्या ठिकाणी पुढच्या वेळी आपलं सिलेक्शन, आपलं नाव त्या यादीमध्ये असावं. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलं काय, जसं या ठिकाणचे सर्व शिक्षक वृंद असेल, स्टाफ असेल, त्यानंतर डायरेक्टर सर आहे, या सर्वांनी एकच गोष्ट केली, ते म्हणजे त्यांना लूपमध्ये ठेवलं. कुठला लूप? सकाळी ग्राउंड, नंतर लेक्चर्स, नंतर सेल्फ स्टडी आणि परत सेल्फ स्टडी आणि परत ग्राउंड, परत लेक्चर्स. या लूपमध्ये जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत यश तुम्हाला भेटणार नाही. या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक मुलगा याने कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 ते 2 वर्ष या कालावधीमध्ये प्रयत्न केला आहे. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये आपण कठीण परिश्रम करून आपल्याला यश मिळेल, हे गरजेचं नाही. त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने 6 महिने ते 1 वर्ष तरी आपल्याला कष्ट करावं लागेल. ती कष्ट करण्याची जर सगळ्यांची ताकद असेल तर निश्चित ज्या प्रकारात आपले रिझल्ट्स हे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, XY ग्रुप असो, ज्या प्रकारे सरांनी सांगितलं गौरव गोल्डे हा विद्यार्थी आपला महाराष्ट्रातून 1 नंबर आलेला आहे एअरफोर्समध्ये, त्याच प्रमाणात नेव्ही असो, नेव्ही MR असो, SSR असो, वनरक्षक असो, किंवा यासाठी नेक्स्ट जे विद्यार्थी लढत आहेत ते म्हणजेच NDA, CDS आणि AFCAT असो. येणाऱ्या काही काळामध्ये आपला जो रिझल्ट आहे तो NDA मध्ये पण असावा आणि जे विद्यार्थी NDA साठी प्रिपेअर करताय त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी आपल्या अकॅडमीचा आकडा आणखी जास्त करावा ही त्यांना मी विनंती करतो. या ठिकाणी सरांनी चान्स दिला, या सर्वांनी आपला वेळ दिला, यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जे एक रोपटं ते सुराळकर सर, घुगे सर आणि कवडे सर यांच्या स्वरूपामध्ये इथं लावलं गेलं आणि त्या जे रोपटं होतं त्या रोपट्याचा आज आपण हा एक महाकाय वटवृक्ष पाहतोय आणि त्या वटवृक्षाच्या सर्व ज्या फांद्या आहेत त्या तुमच्या आमच्या स्वरूपामध्ये इथं आपल्याला दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे त्याचं महत्त्वाचं कारण हे जे आपल्या समोर बसलेले आहे विद्यार्थी. आणि विद्यार्थी जीवन आलं म्हणजे एक शब्द असतो, तो आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला करून जातो आणि त्या शब्दाचं नाव आहे संघर्ष. मग संघर्ष म्हणजे काय? आपल्या आईच्या उदरातून 9 महिन्यानंतर आपला जन्म झाला, त्या संघर्षातून आपला जन्म झाला. जन्म झाल्यानंतर वयाच्या 5 वर्षापर्यंत, वयाच्या 3 वर्षापर्यंत, जसं म्हणतात की आपली पहिली गुरु आई असते. जन्म झाला, जन्म झाल्यानंतर आपल्याला सांभाळणारी जी आपला पहिला गुरु ती आई असते. वयाच्या 3 वर्षापासून तर वयाच्या 5 वर्षापर्यंत आपल्या बोटाला धरून जे चालणारं व्यक्तिमत्व असतं, आपल्याला हा समाज दाखवणारं व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे वडील. आणि आपल्या वयाच्या 6 वर्षापासून तर पुढं आपल्या वयाच्या मध्यापर्यंत जे व्यक्तिमत्व आपल्याला घडवत असतात ते म्हणजे असतात आपले शिक्षक वृंद. म्हणजे या ज्या 3 गोष्टी आहे, या 3 गोष्टीमध्ये महत्त्वाचा घटक आई आहे, वडील आहे आणि आपल्या जीवनाला जे आपलं मातीच्या गोळ्यासारखं जीवन असतं त्याला आकार देणारं जे व्यक्तिमत्व असतं ते म्हणजे शिक्षक. आणि असं म्हणतात की आयुष्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर एकदम उत्तम शिक्षक प्राप्त जर झाला तर तो शिक्षक त्याच्या आयुष्यामध्ये हा कायमस्वरूपी लक्षात राहतो. तसंच हा आजचा क्षण आहे. जवळपास हे आपले जे 25 विद्यार्थी आहे, या 25 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जे शिक्षकांचं स्वरूप दिसतंय म्हणजे काय, जेव्हा आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर काही कळत नाही, 2 वर्षांनी आपल्याला वडील थोडं शिकवतात आणि तिथून पुढे आपला कार्यकाळ हा शिक्षकांच्या भरोशावर चालतो. आणि शिक्षकांच्या भरोशावर चालल्यानंतर आपण त्याला किती प्रेरित करतो, म्हणजे आपल्यामध्ये ती करण्याची कॅपॅसिटी आहे की नाही, शिक्षकांनी बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळतं.
शिक्षक लगेच ओळखतात, हा विद्यार्थी करू शकतो की नाही करू शकतो, करू शकतो की नाही करू शकतो. पण मी या मताचा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा करू शकतो. फक्त त्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. जर आपल्या अंगी जर संयम जर नसेल तर आयुष्यामध्ये कुठलाही व्यक्ती हा यशस्वी होऊ शकत नाही. कारण संयम ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला जगायला शिकवतो, लढायला शिकवतो आणि समाजाबद्दल जी आपली काही समाजाची वागणूक जी आहे, आता जो आपण बऱ्याच वेळेस बघतो की तुमचं जरी इथे ऍडमिशन झालेलं असेल तरी आपल्या गावाकडं एक हे सांगितलं जातं, एक मोठं सांगितलं जातो की कुठं सरकारी नोकरी मिळते, कुठं तू काय करणार आहे, कुठं तू नोकरीला लागणार आहे, मग तुझं काय होणार आहे. हा जो फॅक्ट आहे हा आपल्याला मोडता येतो कसा, पण त्यासाठी आपल्यामध्ये डेडिकेशन पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या संस्थेमध्ये आलेलो आहे, ज्या संस्थेमध्ये आपण काम करतोय, आपल्याला आपलं जे उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे त्यासाठी आपल्याला जे कार्य करायचं आहे ते जर चांगल्या लोकांच्या देखरेखीमध्ये जर ते जर कार्य जर झालं तर मला तरी वाटतं आयुष्य जगणं खूप काही अवघड नाही. आपल्याला इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर मार्गदर्शन घेण्यासारखं किंवा प्रेरणा घेण्यासारखं खूप व्यक्तिमत्व आहे. जसं बघितलं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा संघर्ष आपल्याला माहीत आहे. मुलींमध्ये सांगितलं सावित्रीबाई फुले, त्यांचा संघर्ष माहीत आहे. ज्यावेळेस मुलींना शिकवायला त्या शाळेमध्ये जायच्या तर समाजातील जे लोक होते त्यांच्यावरती शेण फेकायचे, पण त्या मागं हटल्या नाही का. मग त्यांच्यापेक्षा आपला संघर्ष कमी आहे कोणत्याही. So my name is Om Rajesh Deshmukh. I am maths faculty over here. I have cleared multiple exams like CDS, AFCAT and completed my BTech from VIT college. तर सर्वप्रथम मी हे जे 25 मुलं आज इथे उपस्थित आहे त्यांचे मनापासून धन्यवाद अभिनंदन करतो. आणि जे आपले सर आहे, घुगे सर असेल, शिरोडकर सर असेल किंवा कवडे सर असेल, त्यांच्या मनापासून धन्यवाद म्हणू इच्छितो. कारण की त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म या ठिकाणी मुलांसाठी केला आहे तो प्लॅटफॉर्म हे जे बसलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी आनंदाचा प्लॅटफॉर्म आहे, पण तुम्ही जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रेरणादायी एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आता तुम्ही ती मातीच्या गोळ्याची गोष्ट ऐकली असेल. आता मी जसं मॅथचा टीचर आहे तीच गोष्ट मी थोडा मॅथमॅटिकल वेमध्ये सांगतो. आता इंडियाची मुलं असतील त्यांना वेक्टर्स माहिती आहे, बरोबर, वेक्टर स्केलर्स माहिती आहे. आता वेक्टर्स आणि स्केलर या दोघांपैकी जो वेक्टर आहे तो प्रत्येक ठिकाणी का लागतो. आता दोघांमध्ये मॅग्निट्यूड सेम असतं, पण वेक्टरकडे एक स्पेशल गोष्ट असते ते म्हणजे डायरेक्शन. प्रत्येक मुलाकडे त्यांचं मॅग्निट्यूड आहे, पण जे डायरेक्शन भेटणार ते तुम्हाला इथे भेटणार. ठीक आहे, आणि यासोबत म्हणजे खरं तर सगळ्यात शेवटी बोलणं हा अवघड पार्ट असतो, कारण की आपल्या आधी बरेचसे व्यक्तिमत्व बोलून गेलेले असतात आणि बोलण्यासाठी फारसं काही उरत नाही. तर एकच सांगतो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आल्या आहात ती गोष्ट मनापासून करा. आणि बरेचसे 16 ते 25च्या वयोगटामध्ये म्हणजे त्यांना समज आहे चांगली गोष्ट काय वाईट गोष्ट काय, आणि याच वयोगटामध्ये तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. तर तुमचा पोटेन्शियलचा चांगला वेळी उपयोग करा आणि काहीतरी साध्य करून दाखवा. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं पूर्ण नाव तुषार नरवडे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि मी माझी डिग्री म्हणलं तर मी NCC केली होती, C सर्टिफिकेट मी आज A ग्रेडनी पास होतो. याच्यामध्ये बोलायला गेलं तर मला आर्मीमध्ये सुद्धा मार्क होते, नेव्हीमध्ये सुद्धा होते आणि पोलीस भरतीला सुद्धा मला 5 मार्क होते. माझा सांगायचा संघर्ष म्हणलं तर 10 मे 2022ला मी अकॅडमी जॉईन केली. 10 मे 2022ला. तर नवीन काही एवढी रनिंगची माहिती नव्हती मला, किंवा लेक्चरची काही माहिती नव्हती. तर इथं बसलेले कवडे सर, सोडकर सर, घोडे सर त्यांनी मला एकदम चांगलं एकदम विद्यार्थी म्हणून मला मार्गदर्शन केलं. कुठल्याही त्यांनी म्हणजे प्रकारचं मला एकदम रोज कंटिन्यू ग्राउंड करणे, नवीन वेगवेगळ्या माहिती कवडे सरांनी मला सांगितली व सिंग सरांनी मला लेक्चरबद्दल पर्सनली शिकवलं. त्यांनी मला सांगितलं सोल्युशन कसं काढायचं, काय कसं करायचं. सोडकर सरांनी मला चांगलं हे ग्राउंडच्या स्टीप दिल्या व घोडे सरही मला कशा छोट्या मोठ्या गोष्टीत मदत करत होती. असंच माझ्या पहिल्या भरतीचा फॉर्म भरला. पहिल्या भरतीमध्ये थोडं मला अपयश आलं व दुसऱ्या पहिल्या भरतीत थोडं अपयश आलं.
पहिल्या भरती थोडं अपयश आल्यानंतर थोडं माझं मन थोडं कचून गेलं होतं. म्हणजे मी पण खूप थोडं नाराज झालो होतो, कारण की पहिली भरती होती, थोडं वय पण लहान होतं, तेव्हा 17 वर्षाचं होतं. म्हणजे मी नेमकंच अकॅडमीत आलो 2023ला पहिला फॉर्म टाकला होता इंडियन आर्मीमध्ये. तर पहिली भरती थोडं फेल झाल्यानंतर माझं मन थोडं कचलं. तर मला अकॅडमीतले सर म्हणजेच घुगे सर, सोडकर सर आणि कवडे सरांना मी घरी गेलो. तर माझ्या वडिलांना फोन लावून बोलवलं, म्हणजे सांगितलं की पाठवून असं आलं. नंतर मी आज इथं जे काही आहे ते फक्त कवडे सर बोलायला गेलं तर आहेच. मेन म्हणजे कवडे सरांमुळेच आज माझं NCCचं जे माझं ग्राउंड होतं ते मी तिथं पण फर्स्ट मारली होती. NCC मध्ये पुढे 150 बटालियनचं गुजरामधून, आणि आर्मीमध्ये पण माझी पर्ची बसली. त्याच्यानंतर आता हेच 2-3 वर्षाचा हा संघर्ष आज माझा संपला, म्हणजे 2026 मध्ये. व मार्गदर्शन करायचं म्हणलं तर मला हर्षद माने सर, राहुल पाटील सर, ओमकार आंबोरे सर, आकाश जाधव हे सगळेच माझ्या मित्रपरिवार इथं आज उपस्थित आहे. साई लाखमार, त्याच्यानंतर असं बरेच जण, तुषार खराटे, हे सगळे आम्ही एकाच बॅचचे होतो. सदाशिव वरपे, अर्जुनदाई पुढे, ओमदाई पुढे, हे सगळे आम्ही एकाच बॅचचे होतो. त्याच्यानंतर आमच्या बॅच मधले जवळपास आता 90% मुलं लागलेली. तसंच माझं पण इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी पण लवकर लागून जावं आणि ते यावं. एवढं बोलून देऊ सगळे आंबोरे. जय हिंद. मी गौरव वायके, सगळ्यांना माहीत आहे. थोडा आवाज कमी आहे. काय बोलावं, कसं बोलावं, काय कळलं झालं. कुठून बोलावं, काय करावं. जाऊद्या, सुरुवात करतो. अकॅडमीला मी 2024 मध्ये आलो होतो, नोव्हेंबर महिन्यात. फर्स्ट भरती मी PA मारली होती. म्हणजे PAची तयारी नव्हती, पण गावाकडं पहिला माझा भाऊ होता इथं अकॅडमीला, त्याच्यामुळं त्यांनी माझी गावाकडं थोडीफार ग्राउंडची वगैरे प्रॅक्टिस घेतली होती. आणि मी PAला जायचं नव्हतं, पण मामांनी जास्त स्पोर्ट्स केला की जा म्हणून. फर्स्ट भरती बघून तर हे काय होतं काय नाही, तर गेलो. PAमध्ये थोडंफार नाही झालं, कारण की PA ती पहिली भरती म्हणल्यावर ते झालं. मग 13 नोव्हेंबर 2024ला अकॅडमीला ॲडमिशन केलं. भाऊ पण होता माझ्यासोबत इथं, आणि तो काय 2-3 महिने सोबत राहिला. झालं त्याचं, तो म्हटलं नाही होणार माझ्यानं, त्याचं वय संपलं होतं आर्मीमधून. तो गेला गावाकडं. मग मला म्हटलं होता मी तर चाललो आहे, पण तू येऊ नको असा. म्हटलं हो येतो, म्हटलं मी वर्दी घेऊन तर येणारच आहे. काय 2024मध्ये एक फॉर्म भरला होता, पण तिथं काय पेपर निघला नाही. नंतर 2025ला फॉर्म भरला. 3 फॉर्म भरले होते, नर्सिंग, GD आणि टेक्निकल. नर्सिंगमध्ये तर नाही निघला, पण टेक्निकल GD 2 निघले होते. पेपर निघले. मग काय सरांचे ग्राउंडचं तुम्हाला माहीतच आहे, सुरेखा सरांचं ग्राउंड. सुरेखा सरांचं ग्राउंड केलं. स्टार्टिंगला आलो होतं तेव्हा करण सर, वाणी सर, शुभम सर होते ग्राउंड घ्यायला, त्यांचं ग्राउंड केलं. नंतर कवडे सरांनी ग्राउंड घेतलं होतं. आणि मग जेव्हा आर्मीचं ग्राउंड होतं तेव्हा आपले सुरेखा सर यांनी ग्राउंड घेतलं. काय त्यांनी ग्राउंड घेतलं म्हणल्यावर होणारच आहे. सर्वांनी बोललं होतं बसपर्ची मारून यायची म्हणून. गेलो, मनात तर होतंच बसपर्ची मारायची, पण घाबरत काय आहे ना, बस मारलीच. फुलं सावटं मारले, झालं. मेडिकलला पण फिट झालो. मग काय फायनल मेरिट बाकी होती. फायनल मेरिट तर लागली 30 तारखेला, त्याच्यात सिलेक्शन झालं. टेक्निकलमध्ये होऊन गेलो, GDत राहिलो. GDचं काय ना, मग टेक्निकलमध्ये झालो. एवढं झाली आलं. बाकी काय आता एवढंच सांगतो भावांनो, काहीतरी कोण लागून जा, ही खुशी ना लय मोठी आहे. ही आता नाही कळत, जेव्हा तुम्ही लागसाल का तेव्हा कळन. म्हणजे जी आता आम्ही फील करतोय एवढे 20 जण, तेव्हा तुम्ही लागसाल तेव्हा ती फील करशाल. आणि सपोर्ट कराल तर मम्मी पप्पा आहेच, आणि मार्गदर्शन करायला सर लोक आहेच. बस एवढंच बोलतो. धन्यवाद.
अकॅडमीमध्ये येऊन जवळपास 2 वर्षाच्या आसपास होत आले असतील. तर सर्वात प्रथम मी अकॅडमीमध्ये आलो तेव्हा माझे मित्र पण होते माझ्यासोबत, योगेश आणि महेश, हे दोघं जण माझ्यासोबतच होते. तेव्हापासून तर आजपर्यंत सिलेक्शनपर्यंत हे दोघं माझ्यासोबतच आहे. इथं आलो मी अकॅडमीत पहिल्या शूट 2 वर्ष झाले असतील. आणि तेव्हा अकॅडमीत आलो, पहिले 5-6 महिने खूप मेहनत केली मी. ग्राउंडला रेग्युलर असायचो, लेक्चर करायचो रेग्युलर. आणि त्याच्यानंतर मग असंच आम्ही एक दिवस बसलो होतो, योगेश, मी आणि महेश आम्ही बसलो होतो. तर योगेश मला बोलला की अरे सच्या यार, आपण खूप दिवसाची मेहनत करतो यार, पण भरतीचा फॉर्म तर काही पडतच नाही आहे, आपली मेहनत अशी चालली आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या याला लेक्चरला आणि ग्राउंडला थोड्या दांड्या मारण्यासाठी सुरुवात केली. त्याच्यानंतर दांड्या मारायला सुरुवात केली. थोडा दिवस झाले, 2-3 महिने गेले आणि त्याच्यानंतर SSR MRचे फॉर्म पडले. मग महेश आणि योगेश बोलले अरे यार, आपलं नशीबच असं खराब आहे, आपण मेहनत सोडली आणि लगेच हे फॉर्म वगैरे पडले. त्याच्यानंतर आर्मीचा पण फॉर्म पडला होता. मग त्याच्यानंतर आम्ही डबल फॉर्म वगैरे भरले आणि आम्हाला याचं पेपरचं काय टेन्शनच नव्हतं, कारण की आमचे सिंग सर होते आमच्यासोबत. सिंग सरांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली, त्याच्यामुळे पेपरचं काय टेन्शनच नव्हतं. पेपर पण निघला SSRचा. 2 वेळेस फायनलला गेलो, 1 वेळेस फायनलला गेलो SSRच्या आणि 2 मार्कवरून कटलो मी. त्याच्यानंतर थोडा खचून गेलो, पण काय विषय नाही. मित्र होते माझ्यासोबत, योगेश आणि महेश, आणि माझे आईवडील तर होतेच माझ्यासोबत. आणि माझ्या आईवडिलांप्रमाणेच माझ्यासोबत माझे मामा म्हणजे योगेशचे वडील, ते पण माझ्या आईवडिलांसारखेच माझ्यासोबत होते. आणि त्याच्यानंतर डबल मी SSRची तयारी चालू केली. म्हणलं यार आता पेपर काढायचंच. आता पेपर काढला, पण नशीब एवढं खराब होतं की त्याच्यानंतर मी मेडिकलमध्ये कटून गेलो. पेपरला एक्स्ट्रा मार्क होते मला, तरी पण मी मेडिकलमध्ये कटून गेलो. तरी पण खचून नाही गेलो मी. माझ्या रूममधल्या मित्रांनी, इथं उपस्थित आहे माझ्या रूममधले मित्र, त्यांनी मला खूप मोटिवेशन दिलं की यार असं काहीच नाही असतं म्हणे, तू डबल तयारी चालू कर. त्याच्यानंतर आर्मीचा पेपर निघाला माझा. आर्मीचा पेपर निघाला आणि त्याच्यानंतर मग आली ग्राउंडची बारी. ग्राउंडची बारी आली म्हणल्यावर सोरडकर सर आमचे ग्राउंड घेत होते. सोरडकर सर म्हणल्यावर विषय संपला आहे ग्राउंडचा, कसा पण मुलगा असो. सोरडकर सरांनी आमचं ग्राउंड घेतलं. माझं बेसिक ग्राउंड जे मी आलो होतो पहिले 2 वर्षापूर्वी, तेव्हा माझं ग्राउंड करण सरांनी घेतलं, काही माने सरांनी घेतलं, कवडे सरांनी पण आमचं ग्राउंड घेतलं खूप छान पद्धतीने. आणि सोरडकर सरांनी शेवटचे 2-3 महिने सोरडकर सरांनी आमच्यासाठी योगदान दिलं, त्याच्याबद्दल सोरडकर सरांचे आभार. त्यांच्यामुळेच माझी मुंबई एरोमध्ये जवळपास 100 ते 150 मुलं सोडले होते. त्यांच्यामध्ये माझी फर्स्ट बॅच निघली, सगळ्यात 1 नंबर होतो मी 100 मुलांमध्ये. त्याच्यानंतर मग मेडिकल वगैरे सगळं क्लिअर झालं जागेवर. त्याच्यानंतर पण मला धाक होता की अरे यार, एवढं करून पण आपलं नशीब खूप खराब आहे म्हणलं. पहिल्यापासून होतं की नाही. जोपर्यंत रिझल्ट येत नव्हता तोपर्यंत मला धाकच होता की यार होतं की नाही. पण रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये स्वतःचं नाव बघितलं, तेव्हाशी माझ्या मनाला थोडं कुठं छान वाटलं. आणि माझ्यासोबतच माझे 2 मित्र पण, महेश आणि योगेश, हे दोघं माझ्यासोबत झाले. ज्यावेळेस आम्ही सोबत आलो होतो त्यावेळेस आम्हीच निर्णय केला होता की लागायचं तर एकाच वेळेत, मेहनत करायची तर सोबत, ग्राउंड करायचं तर सोबत, सगळं सोबत केलं. आणि आज आम्ही 3 पण जण भाऊ सोबत आहे, सोबत पोस्ट काढल्या. एवढं आहे की फक्त आम्हाला ट्रेनिंग सेंटर वेगवेगळं भेटलं, ती काय हरकत नाही. त्याच्यानंतर बस एवढंच, धन्यवाद. एवढं माझे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवलं. जय जवान.
माझं इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे. याचं श्रेय सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना, भारत करिअर अकॅडमीला आणि माझा मित्र सुनील गायकवाड याला देऊ इच्छितो. कारण मला अकॅडमीबद्दल आणि या संपूर्ण सिलेक्शन प्रोसेसबद्दल फक्त आणि फक्त त्याच्याकडून माहिती झाली होती. सर्वप्रथम मला त्याच्यापासून सुरुवात झाली माझ्या संपूर्ण या प्रोसेसची. आणि स्पेशल थँक्स टू ऑल द स्टाफ्स अँड टीचर ऑफ द भारत करिअर अकॅडमी. ॲट द एंड आय विल से जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, वर्क हार्ड अँड दॅट विल पे ऑफ. थँक्यू. माझा संघर्ष म्हणजे ही माझी पहिली भरती नव्हती, पण शेवटची होती. हा माझा मित्र म्हणजे आम्ही 4 वर्षापासून सोबत आहे. याचा 3 वेळेस पेपर निघाला नाही बरं का, शेवटचा निघाला. म्हणजे मला झाले आता 4 वर्ष. धन्यवाद. नाही, कारण का अकॅडमीमधले जवळपास 100% मुलं मला ओळखत्या. 50 ओळखतात तर तिकडं फोटो पहा मागं, तिथं स्वतः मी आहे. तो फोटो आहे 16 जानेवारी 2026चा. मी नेव्हीमध्ये लागलो होतो. त्याच्यानंतर 20 फेब्रुवारीला माझी जॉईनिंग होती. मी जॉईनिंगला गेलो, पण आता अकॅडमीमध्ये काही जाणार माहिती मी कटलो, काही जाणार माहिती मी सोडलं. मग मी त्या सांगतोच त्यासाठी. मी तिथं गेलो, मला पहिल्यापासून नेव्ही आवडत नव्हती. मी पप्पाला पण बोललो, पप्पासमोर रडलो होतो मी. आता ते सचिन काळे त्यांना स्वतः फोन केला माझ्या पप्पाला का त्याला करायची नाही म्हणून. पण पप्पा बोलले, पप्पा पण भरती करत होती, पण पप्पाचं कानच मेजर पॉईंट होता. त्याच्यामुळे पप्पाला वाटलं का आता याचं पुन्हा होता का नाही. मग पप्पांना थोडं आता पप्पाची भाषा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मग 2-4 शिव्या देऊन मला पाठवलं जॉईनिंगला. पण माझ्या मनात पहिल्यापासून नेव्ही नव्हती. मी तिथं गेलो, डॉक्युमेंट वगैरे क्लिअर झालं, मेडिकलला जायचं होतं. मग मी तिथं रडत होतो, एक कोपऱ्यात बसून मी रडत होतो. मग तिथं एक जालन्याचा भैया होता, मग ते माझ्याजवळ आला, तू का बरं रडतोय म्हणे. मी त्याला सांगितलं का असं आहे म्हणून करायची नाही मला नेव्ही. त्यानं मला समजून सांगितलं, बघ म्हणे तुझा अंदाज, एखाद्याचं ड्रीम राहतं, स्वप्न राहतं म्हणे. मग मी त्यानं सांगितलं मला तू त्या मॅडम जवळ जा म्हणे तिथं, त्यांना सांग असं आहे का तसं, मला करायची नाही म्हणून. मग त्या मॅडम जवळ गेलो, ते पण मला थोडल्या बोलल्याच, आता मग तू इथं कशाला आला. मग त्यांना सांगितलं असं का पप्पामुळं आलो असं तसं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणे तू घरी फोन कर म्हणे. मग मी घरी पप्पाला फोन न करता माझ्या मित्राला सचिन काळेला फोन केला. मी त्याला बोललो, मग त्या मॅडमकडे गेलो पुन्हा. मग त्या म्हणे बघ म्हणे मग जेवण करू नये म्हणे, तू पुन्हा डिसिजन बदलं तर मग काही करता नाही येणार म्हणे आपल्याला. मी जेवण केलं, त्या मॅडमला सांगितलं पुन्हा का मला करायचीच नाही नेव्ही म्हणून. मग तिथं लिहून दिलं का मला नेव्ही करायची नाही, याच्यानंतर मी फॉर्म पण भरणार नाही. त्याच्यामुळे मी नेव्हीचं फॉर्म नव्हतं भरणार. आणि मला सांगायचं नव्हतं, पण आत्ता 2-3 दिवस झाले एक मुलात मला फोन आला, तू मागच्या वेळेस आता थोडं झालं बोलला म्हणे, त्याच्यामुळे तू काटला म्हणे. आता मला हे सांग नाही, तू 4 वर्षापासून इथं आहे, त्याच्यामुळे तू माझ्या याच्यात येऊच नको. ती मुलगा कोण आहे सगळ्याला माहिती आहे. मी त्यांना मार पण खाल्ला या गोष्टीमुळे माझ्यामुळं. आता ते विषय बाजूला राहिला. त्याच्यानंतर मग आलो. त्याच्यानंतर म्हणजे मी गावात पण गेलो नाही 4 महिने. 4 महिने मी गावात सुद्धा नव्हतो गेलो. मग ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी गावात गेलो. त्याच्यानंतर मग गावात गेलो वगैरे, मग झालं. आता माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि एकदा आता मागं फॉलिंग म्हणजे नेव्हीचा रिझल्ट लागायच्या आधी एक जण मला बोलला होता, म्हणजे आमचा मित्र होता गणेश गरड, तो नेव्हीमध्ये लागला. आणि एक जण मला असंच बोलला, तो लागला म्हणे तुम्ही कुठं आहे म्हणे. आता एका वर्षात 2 पोस्ट काढल्या. बस हे माझं स्वप्न असून माझ्या पप्पाचं स्वप्न होतं. बस. श्री शिवाजीराव गायकवाड साहेब, दीपक भाऊ रोकडे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष गुगे सर, त्यांच्यासोबत आलेले अभिमन्यू सर, सर्व यशस्वी विद्यार्थी, भारत करिअर अकॅडमीचे संचालक, सर्व विद्यार्थी, नितेश सिंग सर, सर्व आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.